रत्नागिरीनंतर रायगडावर जाऊया आपण। किल्ले रायगडावर देखील आजपासून पर्यटनाला बंदी घालण्यात आलेली आहे। अतिवृष्टीमुळे प्रशासनाकडून आता खबरदारी घेण्यात येते। किल्ल्यावर जाण्याचा रोपवे देखील बंद करण्यात आलाय। किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते। आपण साम टीव्हीवर देखील आपण काही वेळापूर्वीच बातमी दाखवली की किल्ले रायगडच्या पायऱ्यांवरून अगदी ही दृश्य बघा। या दृश्यांमध्ये तुम्हाला दिसतंय की किल्ले रायगडाचे हे पायऱ्या आहेत, पायऱ्यांवर अगदी धोधो प्रमाणात पाणी वाहतंय, त्यामुळे पर्यटकांना देखील अनेक अडचणी आल्या। किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे, त्यामुळे पायरी मार्गाला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। किती मोठ्या प्रमाणात या पायऱ्यांवरनं पाणी जातंय आणि त्यामुळेच प्रशासनानं आता रायगडावर जाण्यास पर्यटकांना नागरिकांना मनाई केलेली आहे। रोपवे देखील बंद करण्यात आलेले, ही मोठी बातमी आहे। बघा, किल्ले रायगडावरून देखील बुरुजावरनं देखील तटावरनं देखील अगदी धबधबासारखं पाणी खाली कोसळतंय, कारण किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। बुरुज कड्यावरनं मोठ्या प्रमाणात पाणी खाली येतंय, पायऱ्यांवरनं बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात पाणी येतंय। महाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। किल्ले रायगड परिसरामध्ये बुरुज आणि कड्यांवरून देखील अगदी धबधबा कोसळावा तसा पाणी येतंय।